नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. नमस्कार. आपण आता इंडियाला चाललोय. हां, तर 4:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आमच्या या घराला बाय बाय करतो आहे आणि भारतातल्या घरामध्ये जातो आहे काही महिन्यांसाठी, म्हणजे मी तरी. आणि इथे सर्व बॅग्स रेडी आहेत. आम्ही वजन केलेलं आहे जस्ट आताच आणि सर्व लॉक केलेलं आहे, चेक केलेलं आहे. गाडीसुद्धा खाली आलेली आहे आणि सर्व बंद केलेलं आहे मी. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्थित मी बंद करून घेतलेलं आहे. तर सर्व लॉक करतो आहे आणि बाहेर पडतो आहे. तर या एवढ्या बॅग्स आहेत, 1 2 3 4 5, एक आतमध्ये टाकलेली आहे आणि आमच्या केबिन बॅग्स, इतक्या बॅग्स आहेत. आणि आता निघतो आहे. तर मग निघाल्यावरती बोलते तुमच्याशी. बाय. खाली उतरल्यावरती शार्प टायमिंगवरती कार आम्हाला घेण्यासाठी उभी होती. आणि लास्ट ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आजची ही कार आम्ही एअरपोर्ट ट्रान्सफर सर्व्हिसच्या थ्रू बुक केलेली आहे. आजची ही फॅसिलिटी आम्ही क्रेडिट कार्डच्या थ्रू बुक केलेली आहे आणि जी आम्हाला बऱ्याच वेळेपासून होती, पण आज आम्ही पहिल्यांदा यूज करतो आहे आणि ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. जस्ट आम्ही आता गाडीमधून उतरलेलो आहे आणि गाडी खूप छान आहे, ऑटोमॅटिक डोअर होते. तर हा गाडीचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि ते सर्व हेल्प करतात आपल्याला. अगदी प्रॉपर टाईमवरती आले आणि ड्रॉप केलं. आणि हा असा एअरपोर्ट आहे. तर थोड्याच वेळात मी एअरपोर्टबद्दल आणखी गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याआधी आम्ही एंट्री करतो आहे अबुधाबीच्या जायद इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर 2 ट्रॉल्या आहेत, एक मंदारकडे आहे आणि एक माझ्याकडे आहे. तर हे आत्ता नवीन टर्मिनल आहे आणि फेब्रुवारीला ओपन झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे पहिल्यांदाच आलो आहे. तर आता सर्व बघत आम्हाला करायचं आहे कुठे काय आहे ते. तर तुम्हाला तुमच्या बॅग्स किंवा एखादा बॉक्स वगैरे रॅप करून घ्यायचं असेल तर एक्स्ट्रा पे करून तुम्ही इथून नक्कीच करून घेऊ शकता. तर जस्ट आम्ही आता एअरपोर्टला पोहोचल्यावरती मंदार सगळ्यात पहिल्यांदा बोर्डिंग काउंटरला गेले. तर कळलं की बोर्डिंग काउंटर तर 7 वाजता चालू होणार आहे, पण आमची जी 7:45ची फ्लाईट होती, म्हणजे 7:45ची, ती डिले होऊन 10:45ला गेलेली आहे. 10:40, 3 तास डिले. 10:40ला गेलेली आहे, 3 तास डिले. मग ऐकूनच एवढा शॉक झाला. एकतर रात्रभर मी झोपली नाही आहे, कारण कुठे जायचं म्हटल्यावरती मला काय झोप नाही लागत. आणि आता इथे आल्यावरती हे असं समजलं आहे. वाटलं होतं की डिले होईल, पण इतकं म्हणजे की 3 तासाने डिले कसं पॉसिबल आहे. त्याला मी विचारलं की असं डेली म्हणजे या फ्लाईटला होतं का, तो बोलतो नाही असं तर होत नाही डेली, बट असं वीकली कधीतरी होतं. आज आम्ही ट्रॅव्हल करतोय म्हणून असं होतंय. त्यांना आर्विक साईडला हो. आपल्याला एअरपोर्ट एक्सप्लोर करायचा. आता कसं आहे, बोर्डिंग काउंटर चालू होईल 7 वाजता. चेक इन करून आम्ही आतमध्ये लाऊंजमध्ये जाऊन बसू शकतो, खाऊ शकतो, रेस्ट करू शकतो, असं करू शकतो. पण तेच आता बघू कसं काय, ते किती वाजता बोर्डिंग काउंटर चालू होतं आणि त्यानुसार पुढे जाऊ. तर थोडंसं हेक्टिक होईल, कारण की सगळे प्लॅन्स होते तसे. दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे आता. तर आता 5:15 वाजलेले आहेत. 5:15 ते 7 आम्हाला वेट करायचं आहे बोर्डिंगसाठी. आणि मग बोर्डिंग चालू झाल्यावरती आम्ही आतमध्ये लाऊंजला ॲक्सेस करू शकतो. फ्लाईट डिले झाल्यामुळे बराच वेळ आहे आमच्याकडे. तर म्हटलं की चला अबुधाबीचं हे जायद इंटरनॅशनल एअरपोर्ट कसं आहे हे तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवते आणि त्याचबरोबर थोडंफार काहीतरी इन्फॉर्मेशनसुद्धा शेअर करते. तर हा होता एंट्रन्स, जिथून आम्ही मगाशी एंट्री केली एअरपोर्टला. आणि आत्ता तुम्हाला कव शेपमध्ये समोर जो ग्लास दिसत आहे त्याखाली बरेचसे शेड्स दिसत असतील. त्या शेड्सच्या खाली कार पार्क होतात आणि या सर्व दिसणाऱ्या कार शेडिंग्सवरती 3 मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट इन्स्टॉल केलेला आहे. तर अर्थातच ह्या सर्व दिसणाऱ्या कार शेड्स सोलार पॅनल्स आहेत, ज्यांची संख्या 7,542 आहे. आणि यापासून निर्माण होणारी इलेक्ट्रिसिटी ही एअरपोर्टच्या बऱ्याचशा भागांसाठी वापरली जाते.
तर आता 7 वाजलेले आहेत आणि आता चेक इन चालू झालेलं आहे. अजूनही इथे सिक्युरिटी चेक इनला एवढी लाईन आहे. आणि आता हे झाल्यावरती आम्ही जाऊया इमिग्रेशन काउंटरला, जिथे इमिग्रेशन प्रोसेस होईल. आणि या सर्व काउंटर्सला ना तुम्हाला स्पेशल इकडचे लोकल म्हणजेच अरेबिक लोक बघायला मिळतील. तर सर्व प्रोसेस झालेली आहे आमची. आम्ही बोर्डिंग पास कलेक्ट केले, त्यानंतर इमिग्रेशन झालं. आणि इमिग्रेशन प्रोसेस म्हणजे सर्वांना, बऱ्याच जणांना माहितीच असेल की आपला काही क्रिमिनल रेकॉर्ड तर नाही ना, तर आपला सर्व डेटा फेच होतो त्यांना. आणि त्यानंतर आमचं सिक्युरिटी चेक इनसुद्धा झालं आहे, म्हणजेच केबिन बॅग्स वगैरे. आणि आत्ता आम्ही सर्व प्रोसेस झालेली आहे. आत्ता वाजलेले आहेत 8 आणि 10:45ची फ्लाईट आहे. तर आपल्याला कितीला बोर्डिंगसाठी यायचं आहे? बोर्डिंग 9:40ला आहे. हां, 9:45. आणि डिपार्चर आहे फ्लाईटचं 10:40. हां. सो आता आम्ही जात आहोत पर्ल लाऊंजला. तर ते कसं आहे ते तुम्हाला मी सर्व दाखवते. तर क्रेडिट कार्डवरतीच आपला लाऊंज ॲक्सेस असतो. तुम्ही जाऊ शकता, तिथे रिलॅक्स होऊ शकता, तिथे तुम्हाला हवं ते खाऊ शकता. चांगली फॅसिलिटी असते. तर पुन्हा एकदा मी तेच सांगेल, तुमच्या क्रेडिट कार्डवरती काय फॅसिलिटीज आहे, जर तुमच्याकडे असेल क्रेडिट कार्ड तर ते नेहमी चेक करा. या फॅसिलिटीज तुम्हाला यूज करता येतील कधीही. सर्व प्रोसेसमध्ये आपण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची, ते आपल्या पासपोर्टवरती जे पण स्टॅम्प पडतात, जसं आता आम्ही अबुधाबीमधून एक्झिट करतो आहे, तर एक्झिटचा स्टॅम्प पडलेला आहे. तर त्यामधले जे डेट्स असतात, त्यातले डेट्स आणि तो स्टॅम्प पूर्ण चेक करायचा व्यवस्थित. तर आपण ते बऱ्याचदा करत नाही, त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो आणि लगेच जातो, पण आपली ड्युटी आहे. तर आता एंट्री करताना सर्वात पहिला मोबाईलमध्ये ॲप होता आमच्या, आम्ही डाउनलोड केलेला मास्टर ट्रॅव्हल पास म्हणून एक ॲप आहे. त्याच्यावर आपल्याला तिथे सर्वात पहिल्यांदा काउंटरला दाखवायचं असतं. ते स्कॅन करतात आणि मग त्यानंतर आपल्याला एंट्री मिळते. तर पहिल्यांदा खायला आणलेलं आहे, तर मी जाऊन आले. तर बरंचसं आहे. शार्विक काय खातोय? काय खातोय? Cupcakes, watermelon. ओके, वॉटरमेलन. ओके. 4 काना. हा. तर आता आणलेलं आहे आणि खातोय पहिल्यांदा. बऱ्याच गोष्टी आहेत, पण जे आपल्याला खावंसं वाटतं तेच मी आणलेलं आहे. आणि आपलं इंडियन म्हणून पोहे आहेत, क्रोसन आहे, डेट्स आणि बाकी मफिन्स वगैरे आहेत, फ्रूट्स आहेत आणि असे पोटॅटो कटलेट्स वगैरे आहेत. मस्त ओटचे बिस्किटसुद्धा आहेत. आता मी खाऊन घेतो आणि मग बोलतो तुम्हाला आणि रिलॅक्स होतो मस्त. तर मग चला. आणि आता आम्ही लाऊंजच्या आहे ना दुसऱ्या सेक्शनला आलेलो आहोत. तर तिथे सुद्धा तितकं सुंदर आहे बसण्यासाठी आणि रिलॅक्स करण्यासाठी. तर तुम्हाला दाखवते मी कसं आहे. लाऊंजमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता 9:30 वाजून गेलेले आहेत. आता बोर्डिंग स्टार्ट होईल 9:45 वाजता. त्यामुळे आम्ही आता गेटला चाललेलो आहोत. 47 गेटला फ्लाईट आहे आमची. आणि चालतं चालतं मला दिसलेलं आहे ब्युटी लाऊंज, ज्याची बाहेरील वॉल नेलपेंटच्या बॉटल्सने ना मस्त अशी डेकोरेट केलेली दिसते, अगदी युनिक आयडिया वापरून. चलो भारत, भारत माझा देश आहे. तर आता बोर्डिंग स्टार्ट झालेलं आहे. तर आर्थिकने ना म्हणजे खूप महिन्याआधी आम्ही दुबईला राहायला आलो ना, त्यावेळी 7 ते 8 महिन्यापूर्वी गाणं बनवलं होतं. आणि तो म्हणायचा की मी इंडियाला जेव्हा जाईल ना त्यावेळी ते गाणं बनवलं. आणि आता तो म्हणतोय, आम्ही विसरलो होतो, पण त्यानं बरोबर लक्षात येते गाणं आणि आज तो बरोबर आठवणीने म्हणतोय. आणि ही आहे आमची फ्लाईट.
आम्ही सीटवर बसलेलो आहोत, पण अजून बोर्डिंग चालू आहे. आर्विकची फ्लाईटने ना सेकंड जर्नी आहे. तर लास्ट टाईम जेव्हा आम्ही दुबईला आलो ना, तेव्हा फर्स्ट टाईम तो फ्लाईटने आला होता. तर आम्हाला असं वाटलं की तो रडतोय की काय, घाबरतोय की काय. पण तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्याने पूर्ण 2.5 ते 3 तासाची ना जर्नी पूर्ण वेळ सीटवरती उभा राहून, मागचे पण महाराष्ट्रीयन होते तर त्यांच्याशी गप्पा मारण्यात घालवले. इतका बोलत होता आणि त्यांनी त्यांच्या घरातून थेपले आणले होते, तर ते त्यांच्याकडनं घेऊन खात बसला होता. आणि इतका वेळ बडबड करत होता की आम्ही आता कुठे चाललो आहे, आम्ही दुबईला चाललो आहे, हे चाललो आहे. आणि लिटरली त्याला खाली बस जेव्हा अनाऊन्स होतं की ढग खराब आले आहेत, सो सगळ्यांनी सीट बेल्ट लावा, तर आमच्या दोघांचं तो ऐकतच नव्हता. त्याच्यामुळे शेवटी एअर होस्टेस येऊन त्याला सांगितलं, त्याला कुकीज दिले तिने आणि सांगितलं की खाली बस. आणि त्यावेळी तो बसला. तर तो पूर्ण वेळ मागच्यांशी गप्पा, गडबड, स्वतःचं सगळी माहिती पुरवणं, कुठे चाललो आहे कुठे नाही, बरोबर ना, असं चाललं होतं. आणि पूर्ण फ्लाईटमध्ये त्यांनी माझे हेअरस्टाईल करत होता, काय काय करत होता. अजिबात आम्हाला, कारण आपली मुलं जागी असली तर आपण काय झोपणार नाही, कारण ते काय करतात, उभे राहिले आहेत असं लक्ष राहतं. तर तसंच आम्ही दोघेही झोपले ना, इतकी झोप येत होती पण झोपलो नाही, कारण हा जागा होता. तर आज आय होप हा झोपेल, कारण हा इतका थकला आहे ना, तरी पण याला थकवा नाही येत, काय माहीत. कारण तू बसत नाही आहे शांत, म्हणून नाही जात आहे. कुठे चाललायस? आजोबा? अजून कोण कोण आहे भारतात आपलं? मामा, आजी, काका, मामा, मामी ना, आजी, आजोबा ना, सगळ्यांना. आणि तुझं काय करणार आहे आपण तिकडे? तुला कुठली सीट मिळाली आहे? विंडो सीट. बरोबर 11:15 वाजलेले आहेत आणि 2.5 तासाच्या फ्लाईटचे आता त्यांनी 3 तास केलेले आहेत, म्हणजे 3 तास जर्नीमध्ये जातील. लवकरच आता भारतामध्ये उतरू. खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि स्पेशली मी का माहिती आहे, तर माझं घर मला तर उघडून बघायचं आहे, माझ्या वस्तू मला बघायच्या, त्याच्यासाठी मी जास्त एक्सायटेड आहे. कारण की माझ्या वस्तूंवरती खूप भयंकर प्रेम आहे. किती प्रेम आहे मंदारला माहिती आहे. हां, आमच्यापेक्षा जास्त. फासन युअर सीट बेल्ट. इतक्या महिन्यानंतर आपली मातृभूमी बघून भारी वाटतंय. फायनली पोहोचलेलो आहोत आणि आता 1:15 व्हायला आलेले आहेत. म्हणजे 15 मिनटं, 3 तासाच्या पेक्षा थोडे कमी वेळ लागला आणि आता लवकरच लँड होतो. तर फ्लाईटमधून आम्ही उतरलेलो आहोत आणि रनवेला थांबल्यामुळे तिथून आम्ही आता बसने एअरपोर्टला पोहोचतोय आणि लगेच सुद्धा अनलोडिंग होताना दिसत आहे इथून. चला तर बसमधून जाता जाता मुंबई एअरपोर्टची एक झलक बघूया. आणि बघता बघता तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची राहिली आहे, ती सांगते की जेव्हा पण फ्लाईट डिले होणार असते त्यावेळी आपल्याला मेसेज रिसीव्ह होतो, पण तो आम्हाला आला नाही. कारण आम्ही आता लास्ट मोमेंटला तिकीट्स या एजन्सीच्या थ्रू बुक केल्या होत्या, कारण त्याची कंपॅरेटिव्हली प्राईस थोडी कमी होती. आणि आजचा हा फ्लाईट डिलेचा मेसेज हा त्या एजन्सीला सेंड झाला असेल, जो आम्हाला इन्फॉर्म केला गेला नाही. आणि त्यामुळेच आम्हाला एअरपोर्टला पोहोचल्यावर समजलं की फ्लाईट 3 तासाने लेट आहे. तर आता पहिल्यांदा इमिग्रेशनसाठी जातो आहे. तर खूप काउंटर आहेत आपल्याकडे इथे, त्याच्यामुळे फटाफट होतं. तर आता आम्ही आलेलो आहोत बॅग्स कलेक्ट करायला. तर 9 नंबर बेल्टला आमच्या बॅग झालेल्या आहेत. मी सगळ्यात पहिला ट्रॉली घेते आणि मग बॅग्स चलते. बॅग्स कलेक्ट करून आम्ही आलेलो आहोत लाऊंजला, कारण आता बराच गॅप झालेला आहे खाऊन, त्यामुळे. तर आता आम्ही आलेलो आहोत मुंबई एअरपोर्टच्या आपल्या लाऊंजला. हे अरायवल लाऊंज आहे. जनरली आपण सगळीकडे यूज करतो ते डिपार्चरला लाऊंज यूज करून जातो, पण इकडे आम्हाला अरायवल लाऊंजला पण फॅसिलिटी आहे.
तर इकडे अरायवल लाऊंजला 2 लाऊंज आहेत, आविसर ईस्ट आणि आविसर वेस्ट असे 2 लाऊंज आहेत. तर आता आम्ही आविसर वेस्ट लाऊंजला आहोत. तर हायटी आणि स्नॅक्समध्ये ना पनीर टिक्का सँडविच आहे, चिकन टिक्का सँडविच आहे, ऑमलेट सँडविच आहे आणि टी कॉफी वगैरे जे असेल ते. तर ते आता ना आर्विकसाठी स्माइली देत आहेत. आणि त्याचबरोबर मी एक चिकन टिक्का सँडविच आणि एक पनीर टिक्का सँडविच सांगितलेलं आहे त्यांना करायला. तर आम्ही आता खाऊन घेणार आहोत, कारण घरी पोचेपर्यंत आणखी वेळ होणार. तर म्हटलं की इथे आपल्याला आहे ॲक्सेस, तर आपण थोडंसं खाऊन घेऊया, कारण आता बराच वेळ झालेला आहे आर्विकचा आणि आमचंसुद्धा खाऊन. त्यामुळे आणि घरात गेल्या गेल्या आता बरीच कामं दिसणार आहेत त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, मी एका ताईंना सांगितलं होतं क्लिनिंग करायला यायला, पण एवढा लेट झाला आहे ना, तर कोणी यायला एवढा संध्याकाळी प्रत्येकाची आपली घरातली कामं असतात सर्व तायांची किंवा मावशींची, त्याच्यामुळे एवढं संध्याकाळी नाही जमणार म्हणाले. ज्या माझ्या नेहमीच्या आधीच्या होत्या त्यांना मी सांगितलं होतं. तर म्हटलं बघू ठीक आहे, घरी गेल्यावरती काय आहे सिच्युएशन ते ओपन केल्यावरच आपल्याला कळेल. त्यामुळे म्हणून आता एनर्जी गेन करायला आम्ही इथे आलो आहे. हां ॲक्च्युली. आणि तसं बघायला गेलं तर आपला प्रवास व्यवस्थित झाला, पण आपलं खाण्यापिण्यात थोडंसं रिलॅक्स करण्यामध्ये तेवढा टाईम बरोबर परफेक्ट झाला. प्रवाससुद्धा खूप छान झाला, कुठे काही आम्हाला डिफिकल्टी नाही आली. एक छोटंसं इलेक्ट्रिक वेइंग स्केल येतं, ते नेहमी ठेवायचं जवळ आणि आपल्या घरातूनच वेट करून निघायचं बॅगांचं, ज्याच्यामुळे ना अननेसेसरी आहे ना कुठेही स्टक व्हायला होत नाही. आपल्याला आयडिया असते आपल्याकडे आपण किती सामान कॅरी केलेलं आहे तसं. तर ते आम्ही नेहमीच करतो, त्याच्यामुळे तो वजनाचा मला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आम्ही सांगितलेले दोन्ही सँडविच आता आलेले आहेत आणि टेस्टला सुद्धा तितकेच छान आहेत. आणि आता खाऊन आम्ही पटापट निघणार आहोत, कारण अजून घरी पोचायला 1 तास लागणार आहे. लाऊंजमधून बाहेर पडल्यावरती आता गाडीसुद्धा आलेली आहे. 8 ते 9 महिन्यानंतर भारतात परतल्यावर स्वतःच्या घरी जाण्याचा आनंद वेगळाच असतो. पहाटे 4:30 वाजता अबुधाबीपासून सुरू झालेला आमचा प्रवास तर संध्याकाळच्या 4:30पर्यंत भारतातल्या आमच्या घरी पोहोचून पूर्ण होणार आहे. आणि हाच आमचा प्रवास आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.